वळूयात पुढील बातमीकडे। शिवाई देवी यात्रोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर येथील तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या वतीने विविध खाद्यपदार्थ, खेळणी व संसारोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते। पाहुयात सविस्तर। तुळजाभवानी प्रतिष्ठान महिलांचं व्यासपीठ आहे जुन्नरमधील, त्यांच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने 3 दिवस 27, 28 आणि 29 हे जे स्टॉल्स या ठिकाणी महिलांनी लावलेले होते, हे जे राबवलेलं योजना ही जी आहे लेडीजसाठी स्पेशली, ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे। आणि तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या ज्या मॅडम अध्यक्ष आहेत शेवाळे मॅडम, त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे। त्यांनीच आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि खरोखर स्टॉल्स बघितले असता स्वच्छता अतिशय चांगली आहे। त्यानंतर सर्व स्टॉल जे आहेत त्यातले पदार्थ पण अतिशय रुचकर आणि चवदार आणि घरगुती पद्धतीने केलेले। थोडक्यात ही जी जत्रा आहे, या जत्रेचं ही शोभा जी वाढवलेली आहे महिलांनी, त्यातून त्यांना एक प्रकारे रोजगाराची संधी देखील मिळालेली आहे आणि एक त्यांच्यामध्ये इन्कमचा सोर्स निर्माण झालेला आहे। त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढून अजून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल किंवा कशा मिळतील, ह्याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी प्रतिष्ठानने घालून दिलेलं आहे। आणि प्रतिष्ठानने या ठिकाणी माझा सत्कार देखील केला आहे, त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मान्य शेवाळे मॅडम तसेच सर्व महिला यांची मनापासून आभारी आहे। आणि तुमच्या ह्या कार्याला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा। अशाच प्रमाणे तुमचं हे जे प्रतिष्ठान आहे हे प्रगतीच्या शिखरावर जावं अशी मनोमन इच्छा व्यक्त करते। जुन्नर शहरामध्ये शिवाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। जुन्नर शहरातील या यात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत या तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शेवाळे मॅडम आहेत। आपण शेवाळे मॅडमकडून जाणून घेणार आहोत की हे जे स्टॉल लावलेले आहेत त्यांची नेमकी ही स्टॉल लावण्याची काय संकल्पना आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम काय सांगाल? नमस्कार,
मी प्रथम आपला आवाज चॅनलला धन्यवाद देते की त्यांनी आम्ही लावलेल्या स्टॉलची दखल घेतली आणि या ठिकाणी ते जे कोणी यात्रेला आले नसतील त्यांनाही आम्ही लावलेले हे स्टॉल ते त्यांना नक्कीच दिसतील आणि हे आमचं जे महिला सक्षमीकरणाचं जे काम आहे तर त्या कामाला इतर लोकही आम्हाला सहकार्य करतील। यापूर्वी आम्ही 3 वर्ष महिलांसाठी हे स्टॉल लावत होतो, हे आमचं 3रं वर्ष आहे। सुरुवातीला आम्ही फक्त 5 स्टॉल लावले होते पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 10 स्टॉल लावले आणि यावेळेला आम्ही 15 ते 20 स्टॉल लावलेत। असं वाटत होतं की एवढे 15-20 स्टॉल चालतात की नाहीत, परंतु सर्व स्टॉल फुल झाले। उलट एकेका स्टॉलमध्ये आम्ही 2-2 लोकांना ॲडजस्ट केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणजे आपल्या जुन्नर शहरामध्ये एक स्वतः पैसे कमवते, तिच्या अंगात जी पाककलेची कला आहे आणि स्वतःच्या हाताने केलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ लोकांना खाऊ घालून एक ती पैसे कमवतीये याचा त्या महिलेला खूप आनंद होत आहे आणि एक त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलेला आहे। आपण काहीतरी करू शकतो, आपण 4 पैसे कमवू शकतो असा तिला आत्मविश्वास येऊन एक बिझनेस कसा करावा हेही ज्ञान बऱ्याच महिलांना या ठिकाणी अवगत झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान करत आहे आणि आता या ठिकाणी जे स्टॉल लावलेत इथे फार ठसका येतोय। पण मी आज नगराध्यक्ष श्यामजी पांडे साहेब यांना सांगितलं होतं, त्यांनी 2ही दिवस मला खूप सहकार्य केलं, परंतु तो जो ठसका सुटला त्या ठसक्याचा सर्व येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंना खूपच त्रास झाला। याबद्दल मी त्यांची खूप म्हणजे मनापासून दिलगिरी व्यक्त करते। परंतु एवढा त्रास होत असताना सुद्धा लोकांनी प्रत्येक स्टॉलला भेटी दिल्या, प्रत्येक स्टॉलवरती अतिशय चांगल्या प्रकारे खरेदी केली। एक स्टॉल धारकाचा एक दिवसाचा जवळजवळ 10 ते 12 हजार असा गल्ला झाला। हे सगळं पाहून आम्हा सर्व महिला प्रतिष्ठानच्या महिलांना खूपच आनंद वाटला आणि ज्या महिलांना एवढा बिझनेस झाला त्या महिलांनी खूप आनंद व्यक्त केला आणि आपला आवाज याबद्दल जर मी खरंच खूप धन्यवाद देईल की महिलांसाठी जेव्हा जेव्हा असे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम आपला आवाज हे करत असतं, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद। आणि असंच त्यांनीही जिथे जिथे महिलांच्यासाठी काहीतरी केलं जातं तर महिलांना सहकार्य करावं। महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हे आपला आवाजने चांगल्या प्रकारे समजून घ्यावं आणि नेहमीच आम्हाला त्यांनी सहकार्य करावं ही त्यांच्याकडनंही मी मनापासून अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते। नक्कीच मॅडम, सामाजिक कार्य ज्या ठिकाणी करतात तेथे आपला आवाज नक्कीच असतो। आपण पाहिलं की मॅडमनी सांगितलं सुरुवातीला अगदी अल्प प्रमाणात असलेले स्टॉल 3 वर्षाच्या कालानंतर इथे मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्टॉलची संख्या वाढलेली आहे। या स्टॉलमधील इतरही काही सदस्य माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडेही जाणार आहोत। मॅडम, आपण तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानमध्ये सदस्य म्हणून आहात। या तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई शेवाळे मॅडम प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच महिलांना प्रेरणा देण्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवत असतात। या यात्रोत्सवामध्ये शिवाई देवीच्या यात्रोत्सवामध्ये हे स्टॉल मांडलेले आहेत। याच्या माध्यमातून तुम्हाला या यात्रोत्सवाच्या काळामध्ये रोजगार मिळणार आहे, तुमच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे, याविषयी आपण काय सांगाल? या ठिकाणी मी सर्वप्रथम तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान आणि तनिष्काच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करते। मी सौ सुनीता वामन। या ठिकाणी हे स्टॉल लावण्याचं हे 3रं वर्ष आहे। आत्ताच आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि आम्हाला सर्वांना पुढे घेऊन जाणाऱ्या उज्ज्वलाताईंनी सांगितलं की प्रत्येक स्त्री ही माता असते, तशीच ती अन्नपूर्णा असते, परंतु तिची किंमत घरामध्ये होत नाही आणि म्हणून अशा समाजामध्ये जेव्हा ती दाखवून देते, इतरांचं पोट भरते, तेव्हा तिच्या हातामध्ये पैसा येतो आणि पैसा मागण्यासाठी असा हात करण्यापेक्षा असा देण्यामध्ये एक खंबीरपणा असतो। मी तर म्हणेल, तूच इंदिरा, तूच किरण बेदी, सानियाही तूच आणि ऐश्वर्याही तूच उत्तुंग कल्पना आणि धावणारी उषाही तूच। आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अन्नपूर्णेची जबाबदारी या माध्यमातून पार पाडत असताना एक सक्षमीकरणाचं सबल पाऊल आमच्या उज्ज्वलताईंच्या रूपानं आम्ही सर्वजण उचलत आहोत आणि आपल्यासारखे आपला आवाजचे प्रतिनिधी हा आमचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत। त्यासाठी मी सर्वप्रथम आम्हा सर्व तनिष्कांच्या वतीने तुम्हाला खास धन्यवाद देईल। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते आणि हे जे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये जे महिलांसाठी आम्ही खाद्यपदार्थ उपलब्ध करून त्यांनी आपली कला दाखवली
तर त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच यश आलेलं आहे. आणि आम्ही हे तुळजाभवानी प्रतिष्ठान आणि तनिष्क व्यासपीठ मिळून हे सर्वांसाठी करत आहोत. त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला आनंद आणि समाधान आहे. मी सौ प्रतिभा अनिल मेहर, तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानची उपाध्यक्ष. आज या ठिकाणी शिवाई देवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक आणि अध्यक्षा उज्ज्वलाताई शेवाळे मॅडम यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी जे स्टॉल आपण पाहताय 15 ते 20 स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. या 15 ते 20 स्टॉलमध्ये एकूण जे 20 महिला आहेत त्या 20 महिलांपैकी प्रत्येकीला रोजगार तर मिळालाच, त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्यांना सहकार्य करून या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची लज्जत या ठिकाणी यात्रेकरूंना चाखायला मिळाली आणि हे पाहून आम्हाला फारच आनंद वाटला. आणि त्याचबरोबर प्रत्येकीला दिवसाला या ठिकाणी किमान आपली यात्रा दरवर्षी 3 दिवस भरत असते आणि यावर्षी आपल्याला यात्रा कमिटीने 1 दिवस अजून वाढवून पण दिलेला आहे. तर या निमित्ताने प्रत्येक महिलेला किमान 10 ते 12,000 रुपये तिला या ठिकाणी मिळतात आणि ती खरंच संध्याकाळी जाताना अतिशय आनंदाने ती घरी परत जाते. तिला याचं एकच समाधान असतं की मी घरामध्ये जे अन्नपदार्थ बनवून घरातल्यांना जे आनंद देते, त्यांचं मन तृप्त करते, त्यांचं खूप समाधान वाटतं. तेच समाधान मी आज माझ्या शहरातील सर्व यात्रेकरूंना आणि येणारे जे पै पाहुणे येतात प्रत्येकाकडं त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद या ठिकाणी मी देऊ शकले. याचं समाधान तिला वाटल्याचं आम्हाला ते समाधान फार वाटतं आणि याचा आम्हाला फार आनंद या ठिकाणी झाला. आणि या ठिकाणी प्रेरणा खरं तर घेतली पाहिजेत की शेवाळे मॅडमच्या या प्रेरणेतून प्रत्येकाला एक महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, ती चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित न राहता ती महिला आज 4 भिंतीच्या बाहेर येऊन काहीतरी करून दाखवण्याची तिच्यामध्ये एक नवी उमेद या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने आज आम्हाला पाहायला मिळाली. आम्हाला खरोखर खूप आनंद झाला. महिला प्रतिष्ठान तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान पुरतंच हे मर्यादित नाही, तर जुन्नर शहरातील तळागाळातील ज्या सामान्य महिला आहेत या ठिकाणी बराचसा शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्ग त्याचबरोबर इतरही काही महिला आहेत, सगळ्यांना या ठिकाणी रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. सगळेजण यामध्ये सहभाग घेतलेला आहे सगळ्यांनी. तुळजाभवानी प्रतिष्ठान आम्ही स्थापन केले. पहिलेच वर्ष आमचं या यात्रेमध्ये खूप चांगलं काम चाललेलं आहे. शेवाळे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मैत्रिणी मिळून आम्ही आज इथं स्टॉल लावले तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे. त्या स्टॉल मागे एकच उद्देश आहे का काही महिलांना याच्या मागून बरंच काही उत्पन्न मिळते. म्हणजे रोज ते इथं येऊन काही घराचे पदार्थ बनवून आणतात आणि इथल्या लोकांना ते देतात आणि त्या लोकांना पण ते खूप आवडतात. असे पदार्थ घरी मिळत नाही, त्यामुळे लोक आवडीने येतात आणि इथं भरपूर प्रत्येक पदार्थाचा स्वाद घेऊन खातात. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून आणि यावर्षी तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्टॉल्स तर लावलेले आहेतच, पण त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, महिलांचा सन्मान करणारी आपली भारतीय संस्कृती आणि त्यामुळे जागर स्त्री शक्तीचा असा एक चित्ररथ आम्ही या मिरवणुकीमध्ये सादर केला होता. त्यामध्ये भारतातल्या आपल्या देशातल्या ज्या प्रसिद्ध अशा महिला आहेत, कर्तृत्वान अशा स्त्रियांचा आम्ही जिवंत देखावा त्या ठिकाणी सादर केला होता. त्यामध्ये अगदी सावित्रीबाई फुले यांच्यापासून तर कल्पना चावला आहेत, प्रतिभाताई पाटील होत्या, अहिल्याबाई होळकर होत्या, अशा महिलांचा देखावा सादर केला. आणि त्यातून ह्या ज्या स्त्री शक्ती आहे तो एक प्रकारे नवदुर्गेचा अवतार आहे आणि त्यामुळे स्त्री शक्तीचा आम्ही प्रसार त्या निमित्ताने केला. त्याचबरोबर आमच्या संस्थापक अध्यक्षा तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या उज्ज्वलाताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने आणि आम्ही सर्व महिलांनी मिळून हे स्टॉल लावलेले आहेत. या स्टॉललाही उदंड असा प्रतिसाद मिळतोय. खूप भरघोस असा प्रतिसाद यावर्षी मिळालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अजून काही नवीन उपक्रम आम्ही याद्वारे राबवणार आहोत. आज या ठिकाणी आपण पाहतो यात्रेमध्ये जे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले आहेत, विविध खेळणी आहेत, याचा या यात्रोत्सवामध्ये येणारे यात्रेकरू भरभरून असा आनंद घेत आहेत. लक्ष्मण दातखळे, आपला आवाज, जुन्नर.